दिव्य मुंबई, सत्याला न घाबरणारी पत्रकारिता. आवाज सामान्यांचा. उल्हासनगर महापालिका शाळा क्रमांक 24 व हिंदी शाळा क्रमांक 18 आज दिनांक 15 जून रोजी सकाळी शाळा प्रवेश स्वागतासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम व उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण व स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक महेश सुख्रमानी, नगरसेवक दुर्गा राय, सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक प्रवीण माळवे, शिवाजी मस्के, मुख्याध्यापिका सौ रागिनी लोखंडे मॅडम, हिंदी शाळा क्रमांक 18चे मुख्याध्यापक पवार सर व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले व विद्यार्थीच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु उल्हासनगर महापालिका प्रशासनाने शाळेच्या मूलभूत सुविधा अजूनही उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने विद्यार्थी व पालक यांच्या नाराजीचा सूर दिसत होता. विद्यार्थ्यांना पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती, परंतु शाळा चालू होऊन सुद्धा अजून शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय उल्हासनगर महापालिका प्रशासनाने केली नाही. शाळेच्या स्वच्छतेबाबतीत मनपा उदासीनता दिसून येत आहे. उल्हासनगर महापालिका प्रशासनाने सर्व शाळांमध्ये इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी घोषणा केली आहे, परंतु अजूनही शाळेत इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी योग्य पावले उचलली दिसत नाही. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक पटसंख्येवर याचा परिणाम दिसून येत आहे. दिव्य मुंबई, मराठी शिवाजी मस्के सह संजय खरात, उल्हासनगर. पहिला जो शाळेचा दिवस आहे तो रडतच असायचा सगळ्यांचा, पण ते दिवस बदलून आज सगळ्यांचा शाळा प्रवेश हसत आहे. शाळा प्रवेशासाठी आपल्या महापालिकेच्या प्रधान नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. एवढा मोठा शाळा प्रवेश त्या विद्यार्थ्यांचा झालेला आहे. तर ह्या विद्यार्थ्यांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि यांनी शिकून खूप मोठं व्हावं, आपल्या आईवडिलांचं, आपल्या पालकांचं, आपल्या शहराचं नाव खूप मोठं करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. घरून स्वच्छ पाणी प्यायला लागतं, तर आम्हाला इथं शाळेमध्ये पाणी नाही. तुम्ही प्लीज आम्ही करतो तुम्हाला आमच्या महानगरपालिकेतून तुम्ही नुसतं पाण्याची व्यवस्था करून द्या. आम्हाला घरून आणायला लागलं बाटल्यामधून पाणी. घरून पाणी आणतो, पाण्याची व्यवस्था करून द्या. साफसफाई पण करायला लागते. पाणी आहे का? नाही, पाणी नाही. पाणी काय करता? पाणी कुठून आणता तुम्ही? घरून दररोज घरून आणता का? तुम्हाला खेळायला मैदान आहे का? खेळायला मैदान वगैरे नाही. खेळायला मैदान सुद्धा नाहीये. तुझी इच्छा आहे का तुला खेळायला मैदान पाहिजे, खेळाचे साहित्य पाहिजे? काय वाटतं तुला? क्रिकेट? अच्छा, बघा याचं स्वप्न आहे का क्रिकेट खेळायला पाहिजे, पण महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचं इतकं दुर्दैव आहे का त्यांना खेळासाठी चांगलं मैदान नाही, त्यांना खेळाचे क्रीडा साहित्य नाही. मग इतका कोटी रुपयाचा निधी होतो, तो जातो तरी कोणत्या दशात? शाळेत पाण्याची सुविधा नाही आहे. आम्ही पिण्यासाठी घरून पाणी आणतो. आमच्या शाळेत खेळायचं मैदान सुद्धा नाही आहे. आम्ही मुलं कुठं खेळू? आमच्या शाळेत स्वच्छता सुद्धा नाही आहे. आम्ही महानगरपालिकेला विनंती करतो का आमच्या शाळेत स्वच्छता, पाण्याची सोय, अजून खेळायचं मैदान आणला. माझं नाव नंदिनी मनोज जगताप आहे. हा माझा मुलगा आहे तनिष मनोज जगताप. तो आता इयत्ता 3रीमध्ये आहे आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे. शाळा खूपच छान आहे, पण शाळेमध्ये पाण्याची सोयच नाही आहे. तर प्लीज लवकरात लवकर पाण्याची सोय करण्यात यावी आणि रेग्युलर इथे स्वच्छता असावी, एवढीच माझं नाव शालू सुनील पाखरे. या शाळेमध्ये पाण्याची सोय नाही आहे आणि आज पहिला दिवस असूनही पाणी कुठंच नाही आहे पिण्यासाठी आणि बाथरूम स्वच्छ नसतात शाळेचे. स्वच्छता. आज 15 जून महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेचा पहिला दिवस आणि खरोखर आपल्या उल्हासनगर कॅम्प क्रमांक 2मधील जी आपली लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मराठी शाळा क्रमांक 24 असेल किंवा स्वामी लीलाशाह हिंदी शाळा क्रमांक 18 असेल, आज त्याही शाळेच्या विद्यार्थ्यांचा आज एकदम मोठ्या हर्षोल्लासात मुख्याध्यापिका मॅडमने प्रवेश करून घेतला आणि सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक सर्व
आनंदित आणि एक उत्साहाचं वातावरण होतं. स्वतः या कार्यक्रमाला उल्हासनगरच्या महापौर मॅडम अश्विनी निकम, तसेच प्रभागातील नगरसेवक दुर्गा राय, प्रभाग क्रमांक 6मधील महेश सुक्रमानी असतील, समाजसेवक विशाल आजारे उपस्थित होते. तसेच आमचे शिवाजी मस्के साहेब असतील, मनोज जगताप होते, मी स्वतः होतो आणि असंख्य पालकांनी या प्रवेशाचा आनंद घेतला. पण खंत मात्र एकच गोष्टीची आहे, आज शाळेचा पहिला दिवस असूनसुद्धा या विद्यार्थ्यांना जैसी अवस्था ती तैसीच अवस्था आणखीसुद्धा आहे. मुलांना इथं पिण्यासाठी पाणी नाही आणि एक आरो दिलेला आहे, जसा घरगुती 4 माणसांच्या वापरात जो आरो असतो पाणी पिण्यासाठी, ते इतका लहान आरो इतक्या साऱ्या विद्यार्थ्यांना कसं काय पुरणार. इथं आरोग्याचा मोठा प्रश्न आहे. स्वतः मुख्याध्यापिका मॅडमांनी 2-2, 3-3 वेळा, सुर्वे मॅडम असतील, महापौर मॅडम असतील, महानगरपालिका असेल, सर्वांना पत्रव्यवहार करूनसुद्धा अजून शाळेमध्ये स्वच्छतेचा प्रश्न हा टांगणीला लागलेला आहे. सर्व या पत्रांना केराची टोपली दाखवत असून माझ्या मते तरी मला असं वाटतं आहे का आता येणाऱ्या या दिवसात तरी विद्यार्थ्यांना पिण्याचं पाणी मिळेल का नाही, विद्यार्थ्यांना स्वच्छता मिळेल का नाही. स्वतः त्या नगरसेवकांनी पाहणी केली आणि मागेच 3 महिन्यापूर्वी आपल्या या शाळेमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळासुद्धा सुरू व्हावी पालकांच्या इच्छेनुसार. म्हणजे ज्या पालकांना आवश्यकता आहे का आपला विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाहिजे, तर ती शाळासुद्धा इथं निर्माण होण्याकरता आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याकरता महानगरपालिकेमध्ये 3 महिन्यापूर्वी ठराव पास झालेला आहे. पण त्या ठरावासुद्धा त्यालासुद्धा केराची टोपली दाखवण्यात येत आहे. मग ती नेमकी शाळा सुरू तरी केव्हा होईल. आत्ताच आम्ही आपल्या प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक दुर्गा प्रसाद राय यांच्याशी बोललो. ते सुद्धा म्हटले का मी याच्यावर सतत लढाई देतो आहे, संघर्ष करतो आहे आणि येणाऱ्या 1 महिन्यात जर खरोखर इंग्रजी माध्यमचे वर्ग चालू झाले नाही तर मला तर वाटतं इथं आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल किंवा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.